एकटाच का चालला कडेपठार एकटाच तुझ्यापर्यंत येतो का मग आम्हाला येणार का कितीला आहेस तू तिसरीला आणि कुठं शाळेला आहे जेजुरीतच हां लग्न होते माणसाची असं आहे तो ना पुढचा तिथला तुला खालून काय येते होय कुठं झालं पहिल्यांदाच कसं वाटते दम लागतो एक म्हातारी हां 76 वर्ष 10 वर्षापासून येते ती दररोज दुसरी प्रत्येक आमुष्याला होय हो आताच खाली गेली बघ ती किती व्हायचे असेल तरी 76-77 आहे तर जय शिवराय मित्रांनो, माझं नाव आहे मयूर आणि तुम्ही पाहताय नोमॅड मयूर हा यूट्यूब चॅनल. आज आपण कडेपठारावरती जाणार आहोत आणि तेथील निसर्गरम्य वातावरणात आपण कडेपठार एक्सप्लोरही करणार आहोत आणि मी या व्हिडिओमध्ये कडेपठाराबद्दल माहितीही सांगितली आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कॅमेरा वाला होता का पावसामुळे त्यामुळे हात लावतो विचार नको झाला तरी होय बाया कडेपठाराकडे आला असतं कुठं सरळ सरळ ना काय म्हणतोय हां हां इथून का आंघोळ करून का अजून किती लांब असतं तिथून वरती ना काय घ्यायचं सुट्टी नाही तिकडे सांग ना आम्हाला कुठलं घ्यायचं इकडे ना घे ना मग येऊन दे की आम्हाला दे की लवकर कुठं कुठला सांग की आम्हाला कुठं मग कुठे हो ह्याला काय म्हणतो होय हे काय सांग तयार करायला काहीतरी केलंय पण तू तयार दगड दगड काढावलं एकावर तसं नाही ग एकावर इकडे 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 सांग की दगडानं काय होतं होय का सोमेश्वरचं निरा तुम्ही कुठं पहिल्यांदा ना झालं पहिल्यांदाच कसं वाटते दम लागतो एक म्हातारी हां 76 वर्ष 10 वर्षापासून येते ती दररोज दुसरी प्रत्येक आमुष्याला होय हो आताच खाली गेली बघ ती किती व्हायचे असेल तरी 76-77 आहे तुम्ही कुठला आहे मी शिवाजीनगर पुणे तुम्ही लय लांब वाटतंय आम्हाला पहिल्यांदा चालू 25% पण नाही आलं ना तुम्ही अयो वाहून दे बरं मग कडेपठार कशाला म्हणतात हा डोंगर जाऊन त्याच्या तिकडे बानू माहिती पण कुठे येतं तिथं आहे ना पुढे तिथं आणि मध्ये तो आणि त्याच्यावरून माणसं द्यायचं का नाही माळशेदेवी खाली खाली आहे का हा वर आता जय मल्हार वर माथ्यावर काय लागणार ते मेन देव कडेपठार जय मल्हार खंडोबा शिवपार्वती स्थान म्हणतात नाही तर ते म्हणतोय सोमेश्वर आलाय लय कठीण आहे दम लागतोय ते त्याला म्हणलं 77 वर्षाची काची 10 वर्षापासून येते आम्हाला पण शक्यत वाटलं मस्त वाटतंय ना काय वाटतं पण आपल्या वातावरण माझं ना येऊन आहे त्या उन्हाळ्यात नाही बाबा नाही चढू शकत एवढं दिसतोय का आपण दोघं
तुला हा व्हिडिओ कोण दाखवायला माहिती आहे का युट्यूबवर तू युट्यूब बघतो का मोबाईलवर हा बघतो ना माझ्या बहिणीनं नाही बघून देतोय पटा 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 जायचं कसला भारी डोंगर यार खरंच आम्हाला तो का तिथं जायचं अजून तर झेंडा दिसतोय का नाही खूप फिरून जायचं असं असं फिरून खूप अजून लांब आहे जवळजवळ 1 तास झाला आम्ही चढतोय अजून संपतच नाही रस्ता रस्ता पण असला खतरनाक आहे तुम्हाला दाखवतो मी खड्डा वगैरे जास्त आणि खूप त्रास होतो तरी मी बूट घातलेत पहा बूट घातल्यामुळे एवढं काय वाटत नाही पण तरी रस्ता खूप कठीण कडे पठार कडे पठार खतरनाक आहे तुम्हाला जर कडे पठारावरती यायचं असेल तर जास्त काही खाऊन येत जाऊ नका कारण इथे चढाई जास्त आहे आणि जर तुम्हाला भूक लागली तरी गडावरती तुम्हाला खाण्यासाठी काहीतरी मिळत असलं कुरकुरे म्हणा चहा म्हणा अजून कट केलेले फळं असतात त्यामुळे एवढं काही नाही माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जास्त खाल्ल्यानंतर त्रास न पडायला अजून बघा जेजुरी शहराच्या दक्षिण दिशेला सपाटीपासून सुमारे 800 फूट उंचावर सह्याद्री डोंगराच्या मध्यावर खंडेरायांचे मूळ स्थान कडेपठार आहे. येथे शंकर पार्वती स्वयंभू लिंग असून मार्तंड भैरवनाथाची मूर्ती उग्र स्वरूपात दिसून येते. मंदिर दगडी बांधकामाचे असून यावर कुठलाही शिलालेख अथवा शिल्पकाराचे नाव आढळून येत नाही. त्यामुळे हे मंदिर इसवी सन पूर्व काळातील असावे असे अभ्यासकांचे मत आहे. तिकडं मंदिर आहे कसलं राम मंदिर चला काय पुढे चला